वाहून गेली, घरं वाहून गेले. आज तुम्ही काय पाहणी केली आहे आणि काय उपाययोजना कराल? खरं तर अतिवृष्टीमुळे नवापूर तालुक्यामध्येच भरपूर नुकसान झालं आहे आणि जसं मला कळालं तसं मी कलेक्टर मॅडमलाही फोन केलाय आणि आज स्वतः मी तपास करण्यासाठी आलो आणि त्यासाठी इस्लामपूरलाही भेट दिली. तिकडे जे जे पाणी भरलं होतं, त्याच्या घरात किती पाणी भरलं होतं, कोणाचे पंचनामे झाले की नाही झाले तेही तपासले. पण त्या अगोदर एक आढावा बैठकही घेऊन घेतली. त्याच्यामध्ये तहसीलदार मॅडमही होते, त्याच्यामध्ये आपले PWDचे होते, MSCBचे होते आणि हे सर्वांबरोबर बसून एक चर्चा केली, आढावा बैठक घेतली की कुठे कुठे नुकसान झालं आहे त्याची थोडी माहिती द्या. तपास ते आता सोबत फिरत आहे. जिथे नुकसान आहे तिकडे आम्ही व्हिजिट देतो आहे. CO साहेब पण आहे नगरपालिकेचे, त्यांनाही तिथेही सूचना देतोय की असं असं काय नाला असेल तिकडे क्लिअरन्स करायचे तेही क्लिअर करून टाका, अशी महत्वाची सूचना दिली जाते. आणि आता पुढे आमच्या अजून काय 2-3 गावे आहेत तिकडे भेट द्यायची आहे. चिंचपाडा जास्त नुकसान झालं आहे, तिथे निश्चितपणे मला जावं लागणार आहे आणि जशी मदत लागेल ती माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करणार. बरं, शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे. विसरवाडीमध्ये सर्वाधिक पाऊस झाला आहे नवापूरमध्ये, विसरवाडी चिंचपाडा त्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, त्या कशा पूर्ण कराल तुम्ही? जसं तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे, तसंच पंचनामा घेतले गेले आहे आणि हेही मी आपल्याला सांगू इच्छितो की हे जे अतिवृष्टी आहे पूर्ण महाराष्ट्रभरात दिसून येते आपल्याला, तर महाराष्ट्राचाच विषय आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व खासदार मिळून आम्ही तिकडे लोकसभेत प्रश्न मांडणार आहेत, आम्ही असं ठरवलं आहे. थँक्यू.